नमस्कार मित्रांनो, दानिश शरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। बघा मित्रांनो, सगळ्यांसाठी एक खुश खबर आहे। बीएमसी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांची 1846 पदांची जाहिरात आलेली आहे मित्रांनो। आणि या जाहिरातीमध्ये बघा विविध अटी लाभवण्यात येतात म्हणून ध्यानात ठेवा। आणि काही जणांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। जे हे अटीसाठी पात्र आहेत बृहन्मुंबईसाठी त्यांना परीक्षेमध्ये सामील होण्याची सुवर्ण संधी आहे, त्यांना नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे। त्याच्यामुळे कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणते तुम्हाला जाचक अटी आपल्या तुमच्यावरती लादल्या गेल्या याची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। पहिल्यांदा जाणून घ्या 1846 पदांची बीएमसी मध्ये कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदाची जाहिरात आहे। याची पात्रता काय आहे, याची परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा पद्धत कशी असणार आहे, याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचे मित्रांनो। चला तर आपण जाणून घेऊया। बघा याची पहिल्यांदा जाहिरात कशी आली होती काय नाही, ही पेपरला आलेली जाहिरात आहे मित्रांनो। बघा जाहिरात आहे, प्रॉपर जाहिरात आहे, एक्झामला पेपरला आलेली जाहिरात बघा। बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग जाहिरात तुम्हाला दिलेली आहे। या जाहिरातीमध्ये जाहिरात जवळपास 14 तारखेला ही जाहिरात आली आहे मित्रांनो। कधी आली रे? 14 तारखेला ही जाहिरात आली बघा। पेपरवर झालेली बातमी आहे 14 तारखेला। याच्यामध्ये गट क साठी तुमची जाहिरात आलेली आहे। गट क पदाची विविध पदे याच्यामध्ये अजून ऍड होणार आहेत, पूर्णपणे वेगवेगळी जाहिरात येईल वगैरे। याचा स्केल वगैरे याच्यामध्ये 25, 500, 81,000, 100 म्हणजे जवळपास या पदासाठी तुम्हाला कार्यकारी सहाय्यक साठी पूर्वीचं नाव होतं लिपिक, आता कार्यकारी सहाय्यक नाव आहे। या कार्यकारी सहाय्यक जे पद आहे या कार्यकारी सहाय्यक या पदासाठी जवळपास तुम्हाला 32,000 ते 34,000 पर्यंत जवळपास तुमचा पहिला पगार तुम्हाला मिळणार आहे। गट क चा हा पेमेंट आहे मित्रांनो। याचं बेसिक आहे 25,500 ते 81,100 रुपये आणि मॅक्सिमम भत्ते वगैरे तुम्हाला दिले जातील। म्हणजे तुम्हाला याच्यामधले जे काही वेतन भत्ते आहेत, तुमचं बेसिक आहे, हे सगळं आपल्याला घेऊन देणार। पहिल्यांदा आपल्याला परीक्षा क्रॅक करायची आहे, पेमेंट नंतरची गोष्ट आहे। आणि काय आहे, परीक्षा क्रॅक करायची आहे, पहिल्यांदा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। दुसरी कंडिशन आपल्या पेपरला जायचंय, त्यानंतर तिसरी कंडिशन आहे चांगला अभ्यास करायचा आहे आणि मग तुला पगार करायचं हे पद मिळवायचं आहे। पहिल्यांदा आपल्याला पेमेंट महत्वाचं नाहीये, महत्वाचं आहे आपल्याला परीक्षा क्रॅक करणं। पेमेंट काय 1,500 इकडं तिकडं काय घेणं देणं नाहीये, पण सध्या आपल्याला जॉब गरजेचा आहे। बघा जाहिरात 14 तारखेला आलेली आहे। 20 तारखेपासून फॉर्म भरायला लागले। महत्वाचं काय आहे, 20 तारखेपासून फॉर्म भरायला चालू आहे बघा। 20/8 ते 9/9 पर्यंत याचं फॉर्म आहे। 9 सप्टेंबर याची शेवटची तारीख आहे मित्रांनो। जे इच्छुक उमेदवार आहेत, जे हे पात्रता याला धारण करणार आहेत पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी, त्या सर्व मित्रांनी 20 तारखेपासून 9/9 पर्यंत संध्याकाळी 11:55 म्हणजे 59 मिनिटापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। म्हणजे 9 तारखेची शेवटची तारीख मित्रांनो। याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या जागा वगैरे बघा। अनुसूचित जातीसाठी तुम्हाला सर्वसाधारण 47 जागा येतात, महिलांसाठी 43 जागा येतात, 21 जागा माजी सैनिकांसाठी येतात, भूकंपग्रस्तांसाठी 3 जागा येतात, प्रकल्पग्रस्तांसाठी 7 जागा येतात, अनुसूचित जातीमध्ये वगैरे बघा। त्यानंतर खेळाडूंसाठी 7 जागा येतात, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये 48 जागा सर्वसाधारण येतात, 45 जागा महिलांना येतात, 23 जागा माजी सैनिकांना येतात, 8 जागा प्रकल्पग्रस्तांना येतात, 3 जागा भूकंपग्रस्तांना येतात, 8 जागा खेळाडूंना येतात आणि अंशकालीन उमेदवारांना तुम्हाला 15 जागा मित्रांनो। नंतर वगैरे त्याच्यामध्ये भ ज ब विमुक्त जातीमध्ये अ भ ज क ब ज ड यांच्या वेगवेगळ्या जागा येतात। त्या जागा तुम्ही बघून घेऊ शकता पूर्णपणे। नंतर खुल्याला जागा येतात, एकूण जागा येतात, अशा 1846 पदांची मित्रांनो वेगवेगळी जाहिरात आहे। 18 पदांपैकी प्रवर्गातील 9 पद आहेत वेगवेगळे। हे तुम्हाला वेगवेगळे पद आहेत, तुमच्या कॅटेगरीने हे जागा येतात। हे आपल्याला जागा तुम्हाला व्यवस्थित जिथं ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरणार आहात तिथं जाऊन तुम्हाला हे सगळं बघायचं आहे। तुमच्या कॅटेगरी कोणती आहे, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कॅटेगरीमध्ये कुठल्या ह्याला पात्र ठरता। समजा तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये समजा सपोज तुम्ही एनटीसी आहात, तर एनटीसी तुम्ही सर्वसाधारण आहात का, महिला आहात का प्रकल्पग्रस्त आहात, जिथं तुम्ही बसता तिथं जाऊन तुम्ही त्या कॅटेगरीने मध्ये फॉर्म भरायचा आहे। आपल्याला बघूया आपल्याची पात्रता काय मित्रांनो। पहिल्यांदा बघूया जरा पात्रता काय आहे बघा। पात्रता काय असणार आहे, पात्रता कोणती आहे बघा। पात्रता
आपल्याला बीएमसी ची पात्रता कोणती आहे ही पात्रता आपल्याला जाणून घ्यायची मित्रांनो। पात्रतामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचं सध्या डिग्री कंप्लीट पाहिजे। काय म्हणतो पाहिजे रे? डिग्री कंप्लीट पाहिजे। बघा तुमची डिग्री पूर्ण झालेली पाहिजे मित्रांनो, डिग्री तुमची कंप्लीट पाहिजे। आणि डिग्री कंप्लीट होत असताना तुम्ही एकाच दमामध्ये सगळी डिग्री कंप्लीट केली पाहिजे। म्हणजे समजा तुम्ही बीए पास असाल तर बीए फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयरला तुमची कुठलीच एटीकेटी नसली पाहिजे मित्रांनो, तुम्ही एका दमात पास झाले पाहिजे। ही सगळ्यात मोठी जाचक आहे आणि ह्या अटीला बरेच विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत, म्हणून जे पात्र ठरणार आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो। ध्यान ठेवा, डिग्री तुमची एकाच दमामध्ये फ्रेश पास पाहिजे, याच्यामध्ये कुठलीही अट असता कामा नये मित्रांनो। बघा दुसरी गोष्ट काय आहे, 10वीची परीक्षा तुम्ही बरे 10वीची जी काही परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही फ्रेश पास झाली पाहिजे। फ्रेश 10वी तुम्ही पास असणं गरजेचं आहे। तुमचा 10वी मध्ये कोणताही विषय गेला नसलेला पाहिजे। तुम्ही पहिल्याच दमामध्ये 10वी असणं, पास असणं गरजेचं आहे। ही महत्वाची अट याच्यामध्ये बघा पात्र आहे तुम्हाला पूर्ण, म्हणजे जे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये त्यांनी 10वी पास केली आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे। आणि तुम्हाला फॉर्म भरताना एक सर्टिफिकेट भेटणार आहे तुमच्या साईटवरती बृहन्मुंबईच्या, ती साईटवर एक तुमचा फॉर्म आहे, तो फॉर्म तुमच्या 10वीच्या शाळेमध्ये जाऊन तो तुम्हाला कंप्लीट भरून आणायचा आहे, तिथल्या मुख्याध्यापकाची सही घ्यायची आहे आणि तो सबमिट करायचा आहे। तुम्ही 10वी पहिल्याच फ्रेश मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास आहात असा त्याचा प्रूफ आहे आणि तो प्रूफ तुम्हाला सादर करायचा प्रश्न मित्रांनो। ही झाली दुसरी अट। बघा डिग्री पहिल्याच फ्रेश मध्ये पास पाहिजे, 10वी फ्रेश पाहिजे पास तुम्ही पूर्ण। त्यानंतर तुम्हाला तिसरी अट आहे याच्यामध्ये मित्रांनो, तुमची तिसरी अट काय रे? बघा तुमचं टायपिंग महत्वाचं आहे। काय महत्वाचं रे? बघा टायपिंग महत्वाचं आहे। त्या टायपिंग मध्ये टायपिंग स्किल जी काही आहे तुमची, त्या टायपिंग स्किल मध्ये तुम्हाला टायपिंग मध्ये बघा मराठी टायपिंग तुमची 30 ची स्पीड पाहिजे, म्हणजे तुम्हाला 30 स्पीड पाहिजे। आणि इंग्लिशचं सुद्धा तुम्हाला 40 नसलं तरी चालणार आहे, 30चं सर्टिफिकेट लागणार मित्रांनो। इंग्लिश 30 आणि मराठी 30 असं तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तुम्हाला ही टायपिंग करून दाखवायची नाही, फक्त तुझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे। भले तू कुठून मिळतोय आणला उचलून तू पूर्ण, मला माहित आहे टायपिंगची सर्टिफिकेट केली पोरांनी पूर्णपणे, बरोबर आहे? कुठे बीडला जा, कुठे परभणीला जा, कुठे विदर्भात जा, इकडून तिकडून तू जाऊन दुसऱ्याला बसून सर्टिफिकेट आणले तर हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर तुला प्रॅक्टिकल करून दाखवायचं नाही। मराठी 30, इंग्लिश 30, टायपिंग असणं गरजेचं आहे। 10वी फ्रेश पास असणं गरजेचं आहे। डिग्री पहिल्याच फ्रेश मध्ये ईटीकेटी न लागता ती बीएससी ला असन, बीए ला असन, इंजिनिअरिंगला असन किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला ईटीकेटी लागलेली नसली पाहिजे, तरच तुम्ही पात्र होणार आहात। ही तुमची पात्रता आहे मित्रांनो। जाचक अटी याच्यामध्ये दिलेली आहेत पूर्णपणे। तुमच्याकडे एमएससीआयटी परीक्षा पास नसलास तरी तुम्हाला 2 वर्षामध्ये एमएससीआयटी दिलं तरी चालणार आहे। ठेवा एमएससीआयटी जी काही सर्टिफिकेट आहे आता नसलं तरी चालणार आहे, परंतु तुम्हाला पुन्हा पुढच्या याच्यामध्ये काय म्हणतात असणं गरजेचं आहे। 2 वर्षात तुम्हाला सादर करायची तुम्हाला ही पात्रता तुमची बीएमसी ची कार्यकारी सहाय्यक या पदाची आहे मित्रांनो। बघा पहिला पुन्हा एकदा बघा डिग्री पास असणं गरजेचं आहे। पहिल्यांदा अट आहे डिग्री पास, डिग्री फ्रेश पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर 10वी फ्रेश पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला इंग्लिश 30 आणि मराठी 30 तर टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। एमएससीआयटी पास असणं गरजेचं नाहीये, परंतु तुम्ही जर ही परीक्षा क्रॅक केली तर 2 वर्षामध्ये तुम्हाला हे सादर करणं गरजेचं आहे। अशी ही तिथली शैक्षणिक अर्हता आहे। दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, याच्यामध्ये जी काही परीक्षा होणार आहे ही परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो? बघा रे परीक्षा कोण घेणार आहे? ही परीक्षा टीसीएस घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे? याच्यावरती बऱ्याच मोठ्यामध्ये याच्यावरती वादविवाद आहेत। कोण म्हणते टीसीएस घेणार आहे, कोण म्हणते आयबीपीएस घेणार आहे, परंतु अजूनही कुणीच फिक्स ऐकलं नाही की टीसीएस घेणार का आयबीपीएस घेणार मित्रांनो। गत वर्षी जी झाली परीक्षा आयबीपीएस ने घेतली मित्रांनो। गेल्या वर्षी जी कार्यकारी सहाय्यकची म्हणजे लिपिकची जी परीक्षा घेण्यात आली होती ती आयबीपीएस ने घेतली होती। या वर्षी आयबीपीएस घेते का टीसीएस घेते याची श्युअरिटी अजून सांगितली आलेली नाही। कुणी काही फेक आली, कोण म्हणते टीसीएस घेणार आहे, कोण म्हणते आयबीपीएस घेणार आहे, त्याला काही घंटा माहित नाही कोणाच काही। परंतु ध्यानात ठेवा टीसीएस घेऊ किंवा आयबीपीएस घेऊ, तुझं प्रथम कर्तव्य बाळा तुझा अभ्यास झाला पाहिजे। परीक्षा कुणी घेतलं चालते, काही घेणार नाही पूर्णपणे। बऱ्यापैकी कुणी घेतलं तर ही जी एक्झाम ध्यानात ठेवा ऑनलाईन एक्झाम असणार आहे। काय असणार आहे? ऑनलाईन एक्झाम असणार आहे। तुला जाऊन कॉम्प्युटरवर प्रश्न सोडवायचे आहेत पूर्णपणे। हे तुझी ऑफलाईन परीक्षा नाहीये। कशी परीक्षा आहे? ऑनलाईन परीक्षा मित्रांनो। ध्यानात ठेवा ऑनलाईन परीक्षा आहे, टीसीएस घेईन किंवा आयबीपीएस घेईन। मागच्या वर्षी आयबीपीएस ने घेतली होती, या वर्षी माहित नाही कोण घेतली पूर्णपणे। चला बघा
आता IBPS TCS जर घेतली तर याच्यामध्ये काय काय सिलेबसला काय काय आहे ठेवा, अभ्यासक्रम काय आहे बघा. अभ्यासक्रम काय आहे मित्रांनो, त्याच्यामधला अभ्यासक्रम काय आहे बघा. कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे. पहिल्यांदा आहे आपल्याकडे मराठी. काय रे, मराठी आहे बघा. त्यानंतर तुला येणार आहे इंग्रजी. त्यानंतर तुला येणार आहे बुद्धिमत्ता आणि गणित येणार आहे. काय येणार आहे, गणित येणार आहे. आणि तुला नंतर येणार आहे सामान्य ज्ञान. काय येणार आहे, सामान्य ज्ञान. ध्यान ठेव, हे तुला वेगवेगळे 4 विषय आहेत. हे म्हणायला 4 विषय आहेत. मराठी व्याकरण असणार आहे, नंतर इंग्रजी व्याकरण असणार आहे, गणित बुद्धिमत्ता असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे. या सामान्य ज्ञान मध्ये तुला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, विज्ञान आहे, पंचायत राज आहे, अर्थशास्त्र आहे, चालू घडामोडी आहे, सगळे विषय पूर्णपणे. हे 4 विषय आहेत बघा, मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता. याचं तुम्हाला 25 प्रश्न असतात मित्रांनो. याचे प्रश्न आहेत 25, याचे प्रश्न आहेत 25, याचे 25 आहेत, याचे 25 आहेत. एकूण प्रश्नाची संख्या 100 असणार आहे मित्रांनो. आणि एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे याला गुण असणार आहेत 50. बरोबर आहे, गुण किती आहेत, 50 50 50 50, म्हणजे 200 गुण आहेत. प्रश्न आहेत 100. असा हा पेपर होणार आहे मित्रांनो. 100 गुण, सॉरी 100 प्रश्न, 200 गुण. प्रश्नांची संख्या किती आहे रे, प्रश्न किती येणार आहेत 100, गुण किती आहेत 200. किती गुण आहेत, 200 गुण आहेत पूर्णपणे. आणि याच्यामध्ये तुला 100 प्रश्नासाठी तुला वेळ आहे मित्रा, वेळ आहे तुला 100 मिनिट. किती मिनिट रे, 100 मिनिट, नॉट 1.5 तास, 100 मिनिट आहे. म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट वेळ आहे. किती वेळ आहे रे, 100 प्रश्नासाठी 100 मिनिट वेळ. तर एका प्रश्नासाठी किती आहे रे, 1 मिनिट वेळ दिला मित्रांनो. थोडीशी लॉजिकली परीक्षा दिली मित्रांनो, थोडीशी गंमत केली याच्यामध्ये. बघा 4 विषय बघा पुन्हा एकदा, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. याच्यामध्ये बुद्धिमत्तेवर थोडे जास्त प्रश्न विचारले जातील. बुद्धिमत्ता समजा 17-18 प्रश्न असतील, गणितावर 8-9 प्रश्न असतील. सामान्य ज्ञानामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, अर्थशास्त्र आहे, असे प्रश्न असतील पूर्णपणे. इंग्रजी व्याकरणावर प्रश्न असतील इथं, बरोबर आहे, इंग्रजी व्याकरण आहे. मराठी व्याकरणावर तुम्हाला प्रश्न येतील पूर्ण. याच्यामध्ये कसे येणार आहे काय नाही त्याच्यावर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. तत्पूर्वी सिलेबस जाणून घेऊया काय असणार आहे बघा पूर्ण. त्यानंतर मित्रांनो बघा आपल्याला पुढे आहे याच्यामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये कुठले कुठले विषय आहेत हे जाणलं आपण. आता बघा रे, मराठीमध्ये तुम्हाला काय आहे बघा, मराठीला तुम्हाला प्रश्न आहेत 25. मराठी प्रश्न किती रे बघा, प्रश्न आहेत 25. गुण किती आहेत मित्रांनो, 50 आहेत. किती आहेत, 50 आहेत बघा. सेम तसंच आहे इंग्रजीच्या बाबतीतचं, 25 प्रश्न आहेत, गुण आहेत 50. त्यानंतर तुम्हाला बघा गणित आणि बुद्धिमत्ता आहे. गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न आहेत, 50 गुण आहेत मित्रांनो. आणि शेवटचा विषय आपला काय आहे, सामान्य ज्ञान. या सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा 25 प्रश्न, 50 गुण आहेत मित्रांनो. याच्यामध्ये एक अट आहे मित्रांनो, ध्यान ठेवा, तुम्हाला प्रश्न व्हायलेत 100, गुण व्हायलेत 200. या 200 गुणापैकी तुला 45% मार्क्स मिळणं गरजेचं आहे. 45% तुला मार्क्स मिळाले पाहिजेत. 45% म्हणजे मार्क पाहिजे बरोबर. 10% झाले 20, 20 चोक 80 आणि जे 10 निम्मे म्हणजे तुला 90 मार्क पडणं कमीत कमी गरजेचं आहे. तर तू या परीक्षेमध्ये पात्र होणार आहेस. कारण पात्र मेरिट मध्ये तुला मार्क्स मिळण्यावर मेरिट ठरणार आहे. फक्त तू पात्र होणार आहेस 90%, 90 मार्काच्या नंतर, बरोबर आहे. त्यानंतर बघा अजून एक महत्वाची अट आहे याच्यामध्ये, तुम्हाला परीक्षा देत असताना पहिल्यांदा समजा मराठीचे 6 प्रश्न येतील, नंतर इंग्रजीचे 6 प्रश्न येतील, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता जो विषय आहे याचे 7 प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञानचे तुम्हाला 6 प्रश्न असतील. साहित्रिक 18 आणि 18 7 19 20 25, बरोबर आहे. पहिल्या सेक्शन मध्ये तुम्हाला सेक्शन ए असणार आहे. काय असणार आहे, सेक्शन ए. याच्यामध्ये 25 प्रश्न आहेत आणि तुम्हाला वेळ बी 25 मिनिटाचाच वेळ आहे. या 25 मिनिटामध्येच तुम्हाला हे 25 प्रश्न क्रॅक करायचे मित्रांनो. आणि नंतर हा पॉप वेळ निघून जाणार आहे सेक्शन ए ची, म्हणजे परत तुम्हाला याच्यावरती वेळ मिळणार नाहीये. 25 मिनिटं 25 प्रश्न असतात मित्रांनो. त्यानंतर सेक्शन बी आलं ज्यावेळेस येईल तुमचं काही रे, ज्यावेळेस सेक्शन बी येईल त्यावेळेस फक्त मराठीमध्ये 7 प्रश्न असतील, पुन्हा इंग्रजीला 6 असतील, त्याला 6 असतील, त्याला 6 असतील. सेम 25 मिनिटं 25 प्रश्न. अरे पुन्हा काय होईल, कुठं तर इथं 7 प्रश्न असतील, इथं 6 असतील, इथं 6 असतील, इथं 6 असतील. त्यानंतर काय होईल,
इथं 6-7 प्रश्न असतील, इथं 6 असतील, इथं 6 असतील, 6 असतील. म्हणजे प्रत्येक वेळेस दुसऱ्या बीटचा एक प्रश्न वाढला जाणार आहे, वेळ तोच असणार आहे. अशा प्रकारची परीक्षा आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला ठेवा, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये 20% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. समजा मराठीमध्ये तुम्हाला 25 प्रश्न आहेत, क्लिअर आहे. 25 प्रश्न 50 गुण आहेत, तर या 50 गुणापैकी तुम्हाला 20% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. मराठीमध्ये 20% मार्क मिळवलं, 10% झाले 5, 10% झाले 5. आणि याच्यामधले तुम्हाला 20% मार्क्स सॉरी 20% नाही, 40% मार्क मिळाले मित्रांनो. 40% मार्क प्रत्येक विषयामध्ये, 5-20 बघा, म्हणजे तुम्हाला 50 पैकी 20 मार्क मिळवणं गरजेचंच आहे प्रत्येक विषयामध्ये. 40% मार्क मिळायचं. इंग्रजीमध्ये सुद्धा तुला काय मिळवायचं रे, बघ, तुला 50 पैकी 20 मार्क मिळालेच, तुम्हाला 20 मार्क मिळालेच पाहिजेत. म्हणजे तुमची अट काय ध्यानात ठेवा मित्रांनो, पुन्हा एकदा बघा रे, प्रत्येक विषय निहाय तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. 40% मार्क्स मिळतो मित्रांनो. बघा, मराठीमध्ये तुम्हाला दिलेला आहे 25 प्रश्नामध्ये 50 गुण आहेत, तर तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे तर 5-20 मार्क म्हणजे बघा, 10% झाले 5, तर 40% झाले 20, म्हणजे तुला 50 पैकी मार्क्स मिळवणं किती गरजेचं आहे, 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे. सेम आहे इंग्रजीमध्ये सुद्धा 25 प्रश्न असतील, गुण 50 असतील, त्याच्यामध्ये तुला 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे. गणित बुद्धिमत्तेमध्ये तुला 25 प्रश्न असतील, गुण असतील 50, त्या 50 पैकी 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये सुद्धा 25 प्रश्न आहेत, गुण आहेत 50, आणि 50 गुणापैकी 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे. 20, 40, 60 आणि 80 असे तुला 80 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सगळे मिळून तुम्हाला 200 पैकी तुम्हाला 45% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. 45% तुम्ही म्हणला तर 10% झाले 20, 20 80 आणि 5 10 90, तुला 200 पैकी 90 मार्क तुला पात्र व्हायचंय, 90 मार्क मिळून. आणि पर सब्जेक्ट मध्ये तुला 20 मार्क मिळून तुम्हाला त्याच विषयाचं सेक्शनल कट ऑफ तुला पूर्ण करायचं आहे. असं बँकिंग असतं मित्रांनो. मग असं वाटतं की सेक्शन कट ऑफ नुसार जी काही अट ठेवलेली आहे अशी अट शक्यतो IBPS परीक्षेमध्ये असते. शक्यतो याची परीक्षा जी आहे ती IBPS घेईल असं वाटायला लागलं आहे, कारण ही परीक्षा पद्धती जी आहे ती IBPS परीक्षा पद्धती अशा प्रकारची पॅटर्न राबवत असते. मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला सेक्शनल कट ऑफ आहे, पर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत. असो, ही झाली बघा पात्रता, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, त्यानंतर विषयानुसारचं वेटेज, आणि त्यानंतर मित्रांनो याचं तुम्हाला वेतन किती मिळणार आहे. तुम्ही परीक्षा पास झालात, परीक्षेला गेलात, वगैरे ऑनलाईन परीक्षा आहे, कॉम्प्युटर बसायचे, 4 पर्यायापैकी तुम्हाला एखादा पर्याय क्लिक करायचा आहे, जी काय असेल ती पूर्णपणे, आणि तुम्हाला वेतन मिळणार आहे 32,000 ते 35,000च्या आसपास तुमचं पहिलं पेमेंट असणार आहे. तिथले महागाई भत्ते वगैरे ऍड करून काय विचार जे असेल तो असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ते पेमेंट मिळणार आहे. मित्रांनो, ध्यान ठेवा. ह्या सगळ्या अटी होत्या. याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्यांदा पात्रता काय होती मित्रांनो वगैरे. पात्रता होती आपल्याला कुठल्याही परीक्षेची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे, कुठल्याही विद्यापीठाची डिग्री असणं गरजेचं आहे. मग ती कला शाखेची असू द्या, वाणिज्य शाखेची असू द्या, सायन्स शाखेची असू द्या, त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या, कुठलीही डिग्री, एनी डिग्री तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे. फक्त डिग्री कंप्लीट असताना तुम्ही फ्रेश डिग्री पास होणं गरजेचं आहे. ती काय तुमचे 3-4 वर्ष असतील डिग्री मधले, ते फ्रेश पास असले पाहिजेत. तुम्हाला कुठलीही एटीकेटी असता कामा नाही. आपले बरेच मेंबर इंजिनिअरिंग मेडिकलचे एटीकेटी ढकलत पास झाले असलं असता कामा नाही. ढकलत जर पास झाला तू पास झालास, बरोबर का नाही. दुसरी अट आहे बघा, तुमची 10वी सुद्धा फ्रेश पास पाहिजे. अजिबात 10वी मध्ये इंग्रजी विषय जाता कामा नाही, इंग्रजी नाही कुठला विषय जाता कामा नाही, फ्रेश पास पाहिजे. आणि तुला फॉर्म भरताना असं लिहून द्यायचे, मेन्शन करायचंय मी 10वी फ्रेश पास आहे. तुझ्या मुख्याध्यापक द्यायचे, ते लिहून आल्याच्याकडे मुख्य मी पास आहे पहिल्या प्रयत्नामध्ये, आणि तुला हे फॉर्म मध्ये सबमिट करायचे, अपलोड करायचे मोबाईलला की मी पहिल्या दमामध्ये पास आहे पूर्णपणे. त्यानंतर तुझ्याकडे मराठीचं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे ते 30 स्पीड पाहिजे, इंग्लिशचं 30 स्पीड पाहिजे. हे पात्र तुला असणं गरजेचं आहे. हे आता ही अट कुणाला लागू नाही रे बा, मराठी 30 आणि इंग्लिश 30 अट कुणाला लागू नाहीये. ही अट लागू नाही मित्रांनो बघा रे बा, कुणा नाही, माजी सैनिकाला लागू नाही. कुणाला लागू नाही रे,
माजी सैनिकांना लागू नाही, त्यानंतर खेळाडूला लागू नाहीये हे ध्यान ठेवा, त्यानंतर अंशकालीन उमेदवार जे असतात त्यांना लागू नाहीये, त्यानंतर भूकंपग्रस्त आहेत त्यांना लागू नाहीये, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना लागू नाहीये, त्यानंतर अनाथ आहेत त्या अनाथांना लागू नाहीये ध्यान ठेवा। लागू नाही म्हणजे तुम्हाला नंतर पास झाल्यानंतर तुम्हाला हे सर्टिफिकेट टायपिंग सर्टिफिकेट 2 वर्षांमध्ये तुम्हाला त्या डिपार्टमेंटला सादर करायचे मित्रांनो। त्याच्यामुळे ध्यान ठेवा याला सुटर बघा, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अनाथ, या अनाथामध्ये पण अ ब क याची अशी वर्गवारी पडलेली आहे। ध्यान ठेवा जे कोणाला आई वडील नाहीयेत त्यांना अनाथाचा सर्टिफिकेट भेटतो मित्रांनो, पण त्यासाठी वेगवेगळ्या कंडिशन येतात, त्या कंडिशन वेगवेगळ्या जाणून घ्या। मी त्याच्या वेगवेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेन। अनाथ सर्टिफिकेट नेमकं कुठं भेटतं, कसं भेटतं, त्याची वर्गवारी अ ब क कशी आहे याची पूर्णपणे तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो। असो ही त्याची पात्रता होती। त्यानंतर पहिला आपण सिलेबस याचा बघितला, सिलेबस मध्ये तुम्ही बघितलं रे मराठी होतं, नंतर बघा का इंग्रजी आहे, त्यानंतर गणित आहे आणि बुद्धिमत्ता आहे, दोन्ही विषय एकाच ह्याच्यामध्ये पूर्ण गणित बुद्धिमत्ता। त्यानंतर तुमचं सामान्य ज्ञान आहे, काय रे सामान्य ज्ञान आहे, प्रत्येक सब्जेक्ट मधले 25 प्रश्न आहेत, काय रे 25 प्रश्न आहेत बघा, 25 प्रश्न असणार आहेत, 4 विषय आहेत म्हणजे 100 प्रश्न असणार आहेत आणि गुण असणार आहेत मित्रांनो 200, किती रे 200। एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 मार्क आहेत, किती मार्क आहेत 2 मार्क आहेत। सेक्शनल कट ऑफ आहे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, समजा मराठीमध्ये तुम्हाला 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, इंग्रजीमध्ये तुम्हाला 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे। 40% मार्क म्हणले तुम्ही तर तुम्हाला एक सब्जेक्ट 50 मार्काला आहे आणि 50 पैकी तुम्हाला मार्क्स मिळवायचे मित्रांनो 20 मार्क मिळवायचे आहेत, कळलं? प्रत्येक सब्जेक्ट मध्ये मराठीमध्ये 20, इंग्रजीमध्ये 20, गणित बुद्धिमत्तेमध्ये 20, सामान्य कमीत कमी एवढे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, तर तुम्ही पात्र आहात। मेरिट पुन्हा ठरणार आहे तुमच्या एकूण उमेदवारावरती, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती मुलांना कसे मार्क पडले यानुसार तुमचं मेरिट ठरणार पूर्णपणे। आणि तुम्हाला हे सब्जेक्ट वाईज पात्रता एवढे मार्क्स मिळवणं गरजेचं आहे 20%, त्यानंतर तुम्हाला 40% मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल 200 पैकी तुम्हाला कमीत कमी पहिल्यांदा 90 मार्क पाहिजे पाहिजे, म्हणजे 200 पैकी तुम्हाला 45% मार्क मिळाले पाहिजेत। 200 पैकी 45% म्हणजे तुमचे होतात 90 मार्क, किती रे 90 मार्क मित्रांनो। कमीत कमी तुला 90 मार्क्स पाहिजेत, 90च्या पुढे असतील आणि तुझं सब्जेक्ट निहाय प्रत्येक विषयामध्ये तुला 25 पैकी 50 पैकी तुला जर 20 मार्क असतील तरच तू प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तू पात्र असणार आहेस आणि एकंदरीत 200 पैकी 90 मार्क पडले तरच तू पात्र असणार आहेस फक्त, अशी तुझी पात्रता आहे पूर्णपणे ही। त्यानंतर अटी तुम्हाला सांगितल्या 10वी ग्रॅज्युएशन तुम्ही फ्रेश पास पाहिजे, तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, ज्यांना पाहिजे नाही ते कोण आहेत, खेळाडू आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, त्यांना 2 वर्ष सूट दिली आहे, 2 वर्षामध्ये तुम्ही ते सादर करू शकता। अशी वेगवेगळी 1846 पदांची ही जाहिरात आहे मित्रांनो। पहिलं कार्यकारी, आता कार्यकारी सहाय्यक नाव दिलंय, पहिल्याचं नाव काय होतं रे लिपिक नाव होतं, हे लिपिक पदाची ऍड आहे। सरळ भाषेमध्ये सांगायचं गटकचं पद आहे, काय रे गटकचं पद आहे, जवळपास तुम्हाला 34-35 पेमेंट तुम्हाला मिळणार आहे, 32, 33, 34 काय मिळेल ती मिळेल वगैरे। अशा प्रकारचे जाहिरातीमधल्या वेगवेगळ्या कंडिशन आहेत, या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्ही जर या सर्व कंडिशन मध्ये पात्र असाल, तुम्ही 10वी फ्रेश पास असाल, एकाच पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पहिल्यांदाच गेला 10वी पास झालास, बरेच लोक कॉपी सेंटर असू दे परंतु पास असणं गरजेचं आहे। पहिल्या प्रयत्नामध्ये तुझी डिग्री पहिल्याच ह्याच्यामध्ये पास असणं गरजेचं आहे, तुला ई तिकीट लागता कामा नाही, ई तिकीट नसेल तर तू 10वी फ्रेश पास असशील, तुझ्या टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुझ्याचे चान्सेस खूप आहेत, कारण इथं 60% लोकांना ई तिकीट लागले। आपल्याकडे सगळे असाच कार्यक्रम आहे, 10वी फ्रेश पास झाला, 12वी झाला आणि इंजिनिअरिंगला गेला कुठाने केला नापास, कळलं नाही काही कुठे नाही आपले, त्याला काय कॉलेजमध्ये मोकळे असते सण आपले गावाच्या बाहेर गेले पूर्णपणे, त्याच्यामध्ये तिकीट जास्त लागतात, त्याच्यामध्ये ध्यान ठेवा इथं चान्सेस खूप आहेत मित्रांनो। या जाहिरातीला तुम्ही प्रॉपर जर बघितला तर चान्सेस खूप आहेत, कारण इथं कंडिशन खूप आहेत, ध्यान ठेवा तुमची पात्रतेची कंडिशन वेगवेगळी आहे, तुम्ही फ्रेश पास असणं गरजेचं आहे। म्हणून तुला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये विषयनिहाय तुला काय करायचं रे सेक्शनल कट ऑफ तुला पूर्ण करायचा आहे, सामान्य ज्ञानचं वगैरे सगळं पूर्णपणे। याच्या प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुला काय मार्क मिळवणं गरजेचं आहे, 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुला काय मार्क पाहिजे रे 50 पैकी प्रत्येक सब्जेक्ट मध्ये 20 मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि 200 पैकी तुला 45% मार्क म्हणजे 90 मार्क कमीत कमी मिळवणं गरजेचं आहे, तरच तू इथं तुझी पात्र ठरणार आहेस। मेरिट तुझ्या एकंदरीत सगळ्या कॅटेगरीनी आहे त्या मार्कावर बाकीच्या कॉम्पिटिटिव्ह डिपेंडिंग असणार आहे। अशा प्रकारची बीएमसी ची
1846 पदांची मित्रांनो ऍड आहे। याचा फॉर्म व्यवस्थित भरा। 20 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेला आहे। 9 तारखेपर्यंत शेवटची तारीख आहे। अशी वेगवेगळ्या याच्या कंडिशन तुम्हाला मी सांगण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण अजून याच्या काही कंडिशन असतील, काही नवीन नोटिफिकेशन असेल तर तुम्हाला मी आपल्या YouTube चॅनलवरती लवकरात लवकर अपलोड करीन। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।